Hello student, I am Suraj Pawar, Christian classes, Tamri Vibhag, Usmanabad. In today's lecture, we have seen a first topic of 11th Chemistry State Board, Maharashtra. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीचा पहिला टॉपिक पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री ही खूप सोपी, सर्वात सायन्समधला सोपा विषय म्हणजे केमिस्ट्री. तुम्हाला बाहेर खूप लोक म्हणतील केमिस्ट्रीचे रिॲक्शन खूप अवघड असतात, केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम खूप अवघड असतात. खोटं आहे. केमिस्ट्रीसारखा दुसरा सोपा विषय कोणताही नाही. जर तुम्ही केमिस्ट्रीचे बेसिक पॉईंट्स आणि त्याच्या फॅक्ट्स ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर. आता तुम्ही म्हणताल आम्हाला ह्या ट्रिक्स बेसिक पॉईंट फॅक्ट्स कशा कळणार? तर तुम्हाला पवार सर सांगणार, म्हणजे मी सांगणार. मी सांगितलेल्या ट्रिक्स बेसिक पॉईंट्स जर तुम्ही फॉलो केले, लक्षात ठेवले तर केमिस्ट्रीसारखा दुसरा कुठला विषय सोपा नाही. आणि केमिस्ट्री ही 100 मार्कासाठी परीक्षेमध्ये असणारा विषय आहे. तसंच केमिस्ट्री तुम्ही नीटमध्ये गेला तरी कंपल्सरी, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये IITमध्ये गेला तरी कंपल्सरी, केमिस्ट्री कुठंही गेला तरी कंपल्सरी. केमिस्ट्री चुकलेली नाही, केमिस्ट्रीला ऑप्शन नाही. सायन्समध्ये केमिस्ट्री हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे. मग तुम्ही तो कोणताही ग्रुप घ्या, A ग्रुप घ्या किंवा B ग्रुप घ्या. विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री ही नीटमध्ये पण येते, IITच्या परीक्षेला पण येते. दोन्ही ठिकाणी केमिस्ट्री आवश्यक. आणि दोन्ही ठिकाणी जी केमिस्ट्री आहे आपली जी यूज होते केमिस्ट्री ते खूप सोपी, म्हणजे दोन्ही ठिकाणी एकच केमिस्ट्री आहे पण ग्रुप वेगवेगळे आहेत. जनरल ग्रुप घेतला तर दोन्ही परीक्षा देता येतात तुम्हाला, नीट IIT. आणि ही जी केमिस्ट्री आहे जे दिल्ली बोर्ड परीक्षा घेतं त्याचं एक जे सिलॅबस आहे तो सिलॅबस आपल्या स्टेट बोर्ड महाराष्ट्राचं जे पुस्तक बनवलेलं आहे शासनाने त्या धर्तीवरच ते पुस्तक आहे. आणि हे पुस्तक मधील केमिस्ट्री जर तुम्हाला छानपैकी जर कळून घ्यायची असेल तर माझ्यासोबत या तुम्ही. आत्ताच आपली नवीन बॅच स्टार्ट होत आहे 11th केमिस्ट्रीची. लवकरात लवकर ह्या माझ्या बॅचला जॉईन व्हा आणि केमिस्ट्रीमध्ये 100पैकी 100 मार्क घ्या. केमिस्ट्री एवढा दुसरा सोपा विषय कुठला नाही. तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला इथं पाठीमागे दिसत आहे हा आपला पहिला टॉपिक आहे 11th केमिस्ट्रीचा, बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे हे बऱ्यापैकी मी पॉईंट इथं लिहिलेले आहेत. एवढे जर पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले तर हा पूर्ण टॉपिक तुमच्या लक्षात राहिला. तुम्ही म्हणसाल ते कसं व्हायचं? ह्यालाच म्हणतात ट्रिक्स, शॉर्ट की. जर एवढे तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवला तर तुम्हाला बऱ्यापैकी हा पहिला टॉपिक समजला. चला तर बघूया आपला पहिला टॉपिक, बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट पेजवर जर पाहिलात तर फर्स्ट पेजवर तुम्हाला दिसेल की हे इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये केमिस्ट्री कुठे कुठे आहे. केमिस्ट्री ही फिजिक्समध्ये आहे, केमिस्ट्रीमध्ये आहे, बायोलॉजीमध्ये आहे आणि मेडिकलमध्ये आहे. म्हणजे फिजिक्समध्ये केमिस्ट्री म्हणजे आपण जिथे राहतो, जे घर आहे किंवा जे कपडे घालतो किंवा ज्या वस्तू वापरतो ह्या सर्व फिजिकल वस्तू आहेत. आणि ह्या फिजिकल वस्तूमध्ये सर्वांमध्ये केमिस्ट्री आहे. उदाहरणार्थ आपण कपड्याचं घेऊ, क्लॉथ्स. हे बघा क्लॉथ्स, जे आपण कपडे, हे कपडे कशापासून तयार होतात? कापसापासून धागे तयार करतात आणि धागेपासून कपडे तयार होतात. आणि ह्या कपड्यावर वेगवेगळे रंग लावले जातात. काही कपडे वेगवेगळ्या कलरचे असतात, आपण वेगवेगळ्या कलरचे कपडे घालतो, लाल, पिवळे, हिरवे, पांढरे, वेगवेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन असतं. हे जे कॉम्बिनेशन असतं वेगवेगळं, हे कशामुळं असतं? डाईजमुळे. डाईज म्हणजे रंग. तर हे रंग कशाचं प्रोडक्ट आहे? केमिस्ट्रीचं. केमिस्ट्रीच्या उपयोगाने ऑइल्स, कंपाऊंड यांच्या मदतीने डाईज म्हणजे रंग तयार केले जातात आणि हे रंग कपड्यावर लावले जातात. घराला वेगवेगळे पेंट दिले जातात. त्याच्यामुळे फिजिकल वस्तूमध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. नेक्स्ट, केमिस्ट्री. तर हे केमिस्ट्रीमध्ये तर केमिस्ट्री असणारच, कारण की नावच केमिस्ट्री, केमिस्ट्रीमध्येच केमिस्ट्री आहे.
थर्ड बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे लिव्हिंग थिंग्स. आता पृथ्वीवर 2 प्रकारच्या लिव्हिंग थिंग्स आहेत, एक म्हणजे ॲनिमल आणि दुसरं म्हणजे प्लॅन्ट. तर या लिव्हिंग थिंग्स ॲनिमल आणि प्लॅन्ट या दोघांमध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. तुम्ही म्हणसाल कशी? इथे बघा, ॲनिमल काय करतो? रिस्पिरेशन करतो, म्हणजे श्वास घेतो, श्वास सोडतो. ज्यावेळेस ॲनिमलचा श्वास थांबला त्यावेळेस ॲनिमल वर गेला. सगळ्यांनाच माहीत आहे रिस्पिरेशन, श्वास, हवा आपल्याला खूप आवश्यक आहे. जेवढं अन्न पाणी आवश्यक आहे त्यापेक्षाही जास्त किंवा तेवढंच आवश्यक श्वास हा आहे. तर आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजनमध्ये घेतो आणि बाहेर उच्छ्वास सोडताना CO2 सोडतो. याच्यामध्ये ऑक्सिजनमध्ये आला आणि CO2 बाहेर गेला म्हणजेच काय झाली? इथे रिॲक्शन झाली. आणि रिॲक्शन म्हणजेच इथे केमिस्ट्री आहे. ती कशी? बघा, हा ऑक्सिजन मध्ये आला लंग्जमध्ये. हा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये प्रत्येक सेलला पुरवला जातो. सेलमध्ये पुरवला की सेल काय करतो? ह्या ऑक्सिजनचा उपयोग ग्लुकोजपासून एनर्जी तयार करण्यासाठी करतो. म्हणजे ग्लुकोजसोबत हा ऑक्सिजन कंबाईन होतो आणि त्याच्यापासून ATP तयार करतो. ATP म्हणजे ॲडेनाईन ट्राय फॉस्फेट म्हणजेच एनर्जी. तर एनर्जी ATP तयार केली जाते ग्लुकोजचं कॉम्बिनेशन ऑक्सिजनसोबत होऊन. आणि ह्या रिॲक्शनमध्येच बाय प्रोडक्ट तयार होतो CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आणि हा कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो? पुन्हा हे सेल तयार झालेला हा कार्बन डायऑक्साईड ब्लडमध्ये सोडतात. ब्लड लंग्जमध्ये येतं म्हणजे आपल्या फुफ्फुसात येतं आणि उच्छ्वास बाहेर सोडताना तो फुफ्फुसामधून बाहेर सोडला जातो. आहे की नाही केमिस्ट्री? ॲनिमलमध्ये ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईड सोडला, रिॲक्शन कुठे झाली? प्रत्येक सेलमध्ये झाली आपल्या शरीराच्या. तसंच प्लॅन्टसुद्धा आता रिॲक्शन करतात. आता आपण काय केला? कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला तर प्लॅन्ट काय करतात? हा कार्बन डायऑक्साईडमध्ये घेतात, बरोबर? हा कार्बन डायऑक्साईड मध्ये घेतात आणि फोटोसिंथेसिस करतात. CO2 plus H2O in presence of sunlight, chlorophyll form C6H12O6 ग्लुकोज तयार करतात. सिंपल. तर ह्याच्यामध्ये प्लॅन्ट काय करतात? CO2 घेतात. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतात. कुठला? या वातावरणामधला. आणि सोडताना बाहेर काय सोडतात? ऑक्सिजन सोडतात. म्हणूनच म्हणतात झाडे जगवा, झाडे लावा. कारण की प्लॅन्ट्स एवढे महत्त्वाचे आहेत. ते आपलं वातावरण स्वच्छ ठेवतात. ते वातावरणामधला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. तसंच वातावरणामध्ये गारवा म्हणजे टेम्परेचर कमी करतात, मेंटेन ठेवतात. परिणामी पाऊस पडतो भरपूर. एवढे सर्व फायदे मिळतात. शिवाय प्लॅन्ट अन्न तयार करतात, फूल, फळं, भाज्या, आणि त्याच आपण खातो. एवढं सगळं प्लॅन्ट्स करतात, मेंटेन करतात. म्हणून प्लॅन्ट्स महत्त्वाचे. मग इथं काय केलं प्लॅन्ट्सनं? CO2 घेतला आणि ऑक्सिजन सोडला. बरं, हे कसं सोडलं? फोटोसिंथेसिसमध्ये. या रिॲक्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत, वॉटरसोबत कंबाईन झाला. सनलाईट क्लोरोफिलच्या मदतीनं ग्लुकोज तयार केला आणि सोबत इथं बाय प्रोडक्ट काय तयार केलं? ऑक्सिजन, जो वातावरणामध्ये सोडला. तर इथं पण रिॲक्शन आहे. म्हणजे बायोलॉजिकल जे थिंग्ज आहेत ॲनिमल, प्लॅन्ट, या ठिकाणी पण केमिस्ट्री आहे. फिजिक्समध्ये आहे, फिजिकल गोष्टीत आहे, केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री आहे, बायोलॉजीमध्ये केमिस्ट्री आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. ती कशी? आता बघा, मेडिकल क्षेत्र म्हणजे आता सध्या काय चालू आहे? कोरोना चालू आहे. कोरोनामध्ये इंजेक्शन देतात डॉक्टर, आपल्याला गोळ्या देतात. तर आपण ह्या ज्या गोळ्या, इंजेक्शन जे असतात ते कुठं मिळतात? आपल्याला केमिस्टच्या दुकानामध्ये. कुठं? केमिस्ट, नावच केमिस्ट आहे दुकानाचं. आपण त्याला आता मेडिकल म्हणतो, पण मेडिकल नाही, त्याला केमिस्ट म्हणतात. केमिस्ट
तर केमिस्ट काय करतो, हे केमिस्ट्रीचंच प्रोडक्ट विकतात. हे केमिस्ट्रीमधून तयार केलेले वेगवेगळे ड्रग्ज म्हणजेच औषधं हा केमिस्ट विकतो. आणि हा केमिस्टने जे ड्रग्ज किंवा औषधं जे तयार केलेले आहेत ते कुठून आलेले आहेत, केमिस्ट्रीच्या नॉलेजमधून वेगवेगळे ड्रग्ज औषधं बनवले जातात. आणि हेच औषधं ड्रग्ज आपण खातो आणि आजारातून बरं होतो. म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा केमिस्ट्री आहे. हे आहे इंट्रोडक्शन. त्यानंतर खालचा पॉईंट जर बघितला तर टाईप्स ऑफ केमिस्ट्रीचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर बघा हे 5 टाईप्स आहेत. कोणते? पहिला आहे फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोलॉजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री म्हणजे कशी, जे इथं वापरली जाते. सर्वसाधारण जे आपले गरजा आहेत, डाईज वगैरे तयार करणे किंवा इतर वस्तू वगैरे तयार करण्यासाठी जी केमिस्ट्री वापरली जाते ते फिजिकल केमिस्ट्री. दुसरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ज्या केमिस्ट्रीमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे 4 तत्व, हे 4 एलिमेंटचा वापर करून जे कंपाऊंड तयार केले जातात ते कंपाऊंडचा समावेश ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या 4 एलिमेंटपासून बनवलेले कंपाऊंड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय होतं, पिरियॉडिक टेबलचे जे 118 एलिमेंट्स आहेत ते 118 एलिमेंटपासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ हे सर्व इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. 118 एलिमेंट पिरियॉडिक टेबलमधले ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्यानंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे उदाहरणार्थ ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून आपण एक कंपाऊंड बनवला C6H12O6. ओके, काय नाव आहे त्याचं, ग्लुकोज. तर हा कंपाऊंड बनवला, तर हा कंपाऊंड कुठलं प्रोडक्ट आहे, ऑर्गॅनिकचं. ओके, बरं. मग हा ऑर्गॅनिकचा कंपाऊंड बनवला, ह्या कंपाऊंडचं नाव काय, याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, याचं स्ट्रक्चर काय, याचे प्रॉपर्टीज काय, ह्याचे गुणधर्म काय, ह्याचा कसा वापर करता येईल, हे सगळं ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे जासूस केमिस्ट्री ही काय करते, जासूसी करते. म्हणजे जे केमिस्ट्रीमध्ये प्रोडक्ट तयार होतात त्या सर्व प्रोडक्टचं कॅरेक्टर, स्ट्रक्चर, मॉलिक्युलर फॉर्म्युला हे सगळं फाइंड आउट करण्याचं काम ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. ओके, आणि शेवटची आहे बायोकेमिस्ट्री म्हणजे जी लिव्हिंग थिंग्जमध्ये वापरली जाते ती केमिस्ट्री. उदाहरणार्थ आपल्या शरीरामध्ये आत्ता सांगितलेलं ऑक्सिजन घेतो, CO2 सोडतो, आणि प्लॅन्टमध्ये CO2 घेतात, ऑक्सिजन सोडतात आणि सोबत ग्लुकोज पण तयार करतात. ही सर्व केमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीमध्ये. तर ही झाली केमिस्ट्री, टाईप्स ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, सबस्टन्समध्ये कोणकोणते सबस्टन्स आले, तर सबस्टन्समध्ये 3 प्रकारचे सबस्टन्स महत्त्वाचे. कोणते, इथे बघा. पहिला आहे मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड. मेटल म्हणजे माहीतच आहे तुम्हाला, मेटल कोणाच म्हणावं, जे एलिमेंट इथे दिलेल्या कॅरेक्टर दर्शवतील त्यांना मेटल्स म्हणावं. आता बघा कॅरेक्टर कोणकोणत्या. मेटल म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण माहीत आहे, जे मेटल इलेक्ट्रिसिटी वाहून नेतात ते मेटल असतात. पहिलं कॅरेक्टर. इलेक्ट्रिसिटी नॉन मेटल पण वाहून नेतात, उदाहरणार्थ ग्राफाईट, कार्बनचं रॉड. त्यामुळे आपण 2-4 त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहू. मेटल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. येस, मेटल हे गुड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. त्यानंतर मेटल इज गुड कंडक्टर ऑफ हीट. तिसरा, मेटल हॅव शायनिंग. शायनिंग. चौथा,
किंवा लस्टर पण म्हणलं तरी चालेल. लस्टर, मेटल हॅव लस्टर म्हणजे मेटलला शाईन असते, लस्टर असते. त्यानंतर फ्रॉम मेटल वी कॅन प्रिपेअर वायर अँड टीन. आणि पाचवा मेटल हॅव सोनोरिटी. आता सोनोरिटी म्हणजे काय की मेटलवर कुठला आघात केला तर त्याच्यापासून आवाज तयार होतो. म्हणजे हे एवढे कॅरेक्टर जर असतील तर त्याला मेटल म्हणू शकतो. तर मेटलची पहिली कॅरेक्टर काय, मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल हे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत. येस, मेटल इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात. दुसरा, मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. म्हणजे मेटल हे गुड कंडक्टर आहेत हीटचे. मेटल हीट वाहून नेतात, मेटल इलेक्ट्रिसिटी वाहून नेतात. त्यानंतर शायनिंग लस्टर, मेटलला चकाकी असते, एक चमक असते. उदाहरणार्थ सोनं चांदी घ्या किंवा तांबं घ्या, त्यांना एक प्रकारची चमक आहे, म्हणून मेटलला शाईन असते किंवा लस्टर असते. चौथं, फ्रॉम मेटल वी कॅन प्रिपेअर वायर अँड टीन. आपण मेटलपासून वायर बनवू शकतो किंवा टीन म्हणजे पत्रा बनवू शकतो. फक्त मेटलपासूनच आपण हे दोन गोष्टी तयार करू शकतो, वायर आणि टीन, पत्रा बनवणं. आणि पाचवा, मेटल हॅव अ सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे मेटलवर एखादी वस्तू आदळली की टन दिशेने आवाज येतो. म्हणजे एखाद्या मेटलवर दुसऱ्या वस्तूचा आघात झाला तर त्यातून आवाज निर्माण होतो, म्हणजे मेटलला सोनोरिटी असते. तर एवढ्या कॅरेक्टरिस्टिक कुणाच्या आहेत, मेटलच्या. अजून जास्त आहेत पण एवढ्या 5 कॅरेक्टरिस्टिक ठीक आहेत. गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, गुड कंडक्टर ऑफ हीट, मेटल हॅव शायनिंग और लस्टर, फ्रॉम मेटल वी कॅन प्रिपेअर वायर अँड टीन अँड मेटल हॅव सोनोरिटी. ह्याच प्रकारे आता आपण नॉन मेटलचे कॅरेक्टरिस्टिक बघूयात याच्या. तर याच्या विरुद्ध नॉन मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक असतात. आता इथंच लिहितो मी, नॉन मेटल इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल हे बॅड कंडक्टर असतात इलेक्ट्रिसिटीचे. म्हणजे नॉन मेटलमधून इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही, तुम्हाला माहीतच आहे. दुसरं, नॉन मेटल इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. नॉन मेटलमधून हीट वाहू शकत नाही. आता याला एक्सेप्शन आहे बरं का इलेक्ट्रिसिटी वाहून द्यायला. आता कार्बन हे नॉन मेटल आहे तरी पण त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी वाहते, उदाहरणार्थ ग्रॅफाईट, पण ते एक्सेप्शनमध्ये आहे. पण मॅक्झिमम नॉन मेटल जे आहेत ते बॅड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे, म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटी वाहत नाही. दुसरं, नॉन मेटल इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. परत, नॉन मेटल डज नॉट हॅव शायनिंग. नॉट शायनिंग म्हणजे नॉन मेटलला शाईन नसते किंवा लस्टर नसते. नॉन मेटल चकाकत नाहीत किंवा ते चमकत नाहीत. दुसरं, फ्रॉम नॉन मेटल वी कांट प्रिपेअर वायर अँड टीन. नॉट वायर टीन म्हणजे नॉन मेटलपासून आपण वायर पण बनवू शकत नाही आणि टीन म्हणजे पत्रा पण बनवू शकत नाही ठोकून मेटलला. म्हणजे नॉन मेटलला शाईन नाही, लस्टर नाही, नॉन मेटलपासून वायर, पत्रा बनवू शकत नाही. आणि नॉन मेटलला सोनोरिटी नाही. सोनोरिटी म्हणजे मेटलवर जर आघात केला तर त्याच्यापासून आवाज निर्माण होत नाही, नाहीच होत. तुम्ही नॉन मेटल घ्या, आपलं काहीतरी घ्या. नॉन मेटलचं म्हणजे काय घेता आता तुम्ही काय करा, उदाहरणार्थ सल्फर घ्या किंवा युरिया घ्या तुमच्या शेतातला, किंवा मातीच घ्या. आता ही माती हे मिक्सचर आहे, पर्टिक्युलर एखादं नॉन मेटल घ्या, उदाहरणार्थ कार्बन, कोळसा घ्या, सर्वात चांगलं कोळसा. तर ह्या कोळशावर तुम्ही आघात करा. कोळशावर आघात केला की त्याच्यातून आवाज येत नाही, ढाप्प दिशेने वाजतं. ते का, तर ते नॉन मेटल आहे, त्याच्यामुळे त्याला सोनोरिटी ही प्रॉपर्टी नाही. म्हणजे नॉन मेटलवर आघात केला तर त्याच्यातून आवाज येत नाही. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही लोखंड घेतलं आणि ते जर आदळलं तर टन दिशेने वाजतं. म्हणूनच घंटा ज्या बनवलेल्या असतात, घंटा, बेल, त्या मेटलच्या असतात, बरोबर. तर हे आहेत नॉन मेटलची कॅरेक्टरिस्टिक. काय, नॉन मेटल इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दुसरा, नॉन मेटल इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. त्यानंतर नॉन मेटल हॅव नॉट शायनिंग ऑर लस्टर. नॉन मेटल, फ्रॉम नॉन मेटल वी कांट प्रिपेअर वायर और टीन. फ्रॉम नॉन मेटल डज नॉट हॅव अ सोनोरिटी प्रॉपर्टी.
म्हणजे त्यांच्यापासून आवाज निघत नाही. हे झाले नॉन मेटल. आणि शेवटचं आहे मेटलॉइड. एक झाला मेटल, दुसरा झाला नॉन मेटल. तिसरा आहे मेटलॉइड. मेटलॉइड म्हणजे काय, जे ह्या दोघांचे पण गुणधर्म दाखवतात, त्याला म्हणायचं मेटलॉइड. आणि मेटलॉइडचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन. आता हे सिलिकॉन जे आहे, सिलिकॉन ते कुठं वापरले जातं, सोलार पॅनलमध्ये. जे आपल्या घरावर छतावर जे बनवलं जातं ना, छतावर सोलार पॅनल लाईट तयार करण्यासाठी, तर हे जे सोलार पॅनल जे असतात ना, तर ह्या सोलार पॅनलमध्ये सिलिकॉन वापरतात. हे सिलिकॉन काय असतं, मेटलॉइड. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल ह्या दोघांचं कॅरेक्टरिस्टिक दाखवतं. ते सेमी कंडक्टर आहे, सेमी कंडक्टर. तर हे सिलिकॉनचा वापर करून आपण लाईट तयार करतो सोलार पॅनलच्या मदतीनं. तर हे मेटलॉइड काय करतात, दोन्हीच्या कॅरेक्टर्स दाखवतात, मेटल आणि नॉन मेटल. द एलिमेंट विच शो बोथ कॅरेक्टर्स ऑफ मेटल अँड नॉन मेटल इज कॉल्ड मेटलॉइड. आणि हे मेटलॉइडचं एक्झाम्पल आहे सिलिकॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहे तिसरं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पुस्तकामध्ये स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर म्हणजे काय की पदार्थाच्या स्टेट, पदार्थाच्या 3 स्टेट तुम्हाला माहीत आहे कोणकोणत्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. यस, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर ह्या पदार्थाच्या 3 स्टेट. सॉलिड म्हणजे कसं, घट्ट असतं ते एखादं सॉलिड. जे लिक्विड म्हणजे काय, जे पाण्यासारखं असतं. आणि गॅस म्हणजे काय, जे हवेसारखं असतं. त्याला म्हणायचं सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता सॉलिडमध्ये जे कंपोनंट असतात, उदाहरणार्थ तुम्ही काय करा, एक लोखंडाचा तुकडा घ्या. लोखंडाचा तुकडा तुमच्या 2 बोटामध्ये धरा आणि दाबा. काय होतं का लोखंडाला, काहीच होत नाही. तुमच्या बोटाला इजा होईल पण लोखंड वाकणार नाही, नाही वाकत. कारण की लोखंड काय आहे, सॉलिड आहे आणि ते घट्ट आहे. त्याची डेन्सिटी हाय आहे आणि त्याच्यामध्ये डेन्सिटी हाय असल्यामुळे ते एकदम त्याची इनर्शिया किंवा त्याचे जे मॉलिक्यूल आहेत ते पॅक आहेत. कशामुळं, कारण की 2, फॉर एक्झाम्पल हे आयनचा तुकडा आहे, तर 2 फेरस मॉलिक्यूलमध्ये जे डिस्टन्स आहे ते खूप क्लोज आहेत. ते 2 फेरस मॉलिक्यूल खूप क्लोज आहेत, जवळजवळ आहेत. परिणामी हे सॉलिड आहेत आणि खूप मजबूत आहेत. त्याच ठिकाणी तुम्ही जर आता हेच बघा ना, आपण तिन्हीमध्ये असणारे एक एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल आईस बघू. आईस म्हणजे बर्फ. बर्फाचे मॉलिक्यूल म्हणजे पाण्याचेच मॉलिक्यूल आहेत, H2O, बरोबर ना, H2O. तर H2Oच आहे, पण बर्फ हातामध्ये घेतल्यावर बर्फ दबत नाही. दबतो का, नाही दबत. का दबत नाही, कारण की तो सॉलिड आहे. कारण की पाण्याचे मॉलिक्यूल हे जवळजवळ आहेत, बाइंड केलेले आहेत, जवळजवळ येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळं पाणी हे सॉलिड बनलं आहे टेम्परेचर कमी झाल्यावर. त्यानंतर दुसरं स्टेट लिक्विड. पाण्याला ह्या आईसला, बर्फला थोडी हीट